हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण 3 जानेवारी 2024 या तारखेच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. आणि याच्या आधी 1 जानेवारी 2000 सॉरी मी 2023 बोलतो, 2025 हा. सॉरी, चुकून झालं माझ्याकडून. तर याच्या अगोदर 1 जानेवारी 2025 च्या चालू घडामोडीचा व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. कुठं पाहायला मिळेल तो व्हिडिओ? तर आपलं जे विठ्ठल जोशी YouTube चॅनल आहे त्यामध्ये चालू घडामोडी नावाची एक प्लेलिस्ट आहे पहा. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहता येतील. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच जर तुम्हाला चालू घडामोडी ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि चालू घडामोडी ई-बुक विकत घ्या. याच्यामध्ये 1 जानेवारी ते 31 मार्च 2025 3 महिन्याच्या चालू घडामोडी मिळतील. प्लस 2024 मधील जे काही महत्त्वाच्या घटना आहेत, जसं निर्देशांक आहे, मग ते सर्व निर्देशांक आले त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर क्रीडाविषयक महत्त्वाच्या स्पर्धा असतील, महत्त्वाचे पुरस्कार असतील, युद्धाभ्यास असतील, ह्या सर्वांची माहिती 2024 मधली तुम्हाला याच ई-बुकमध्ये मी दिलेली आहे. चला तर मग आता आपण पहिला प्रश्न पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे पहा, 2 जानेवारी रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? तर 2 जानेवारी रोजीनं आपण दरवर्षी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिन साजरा करत असतो. तर महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिन हे त्याचं उत्तर आहे. आता याच्याविषयी आपल्याला जर विशेष माहिती पाहायची झाली तर यामध्ये विशेष माहिती पहा. जानेवारी दिनविशेष आपण पाहूयात. संपूर्ण म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये कोणकोणते दिनविशेष असतात ती सर्व माहिती आपण आता याच्यामध्ये पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहा, 1 जानेवारीला असतो DRDO स्थापना दिवस आणि अजून एक असतो जागतिक कुटुंब दिवस. तर 1 जानेवारीला 2 दिवस साजरे केले जातात. एक आहे DRDO स्थापना दिवस आणि दुसरा आहे जागतिक कुटुंब दिवस. आता त्याच्यानंतरचं पहा, 2 जानेवारीला महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस साजरा केला जातो. 4 जानेवारीला जागतिक ब्रेल दिवस साजरा केला जातो. 5 जानेवारीला राष्ट्रीय पक्षी दिन साजरा केला जातो. त्याच्यानंतर 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिन साजरा केला जातो. 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिवस असतो. 11 जानेवारीला राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस साजरा केला जातो. 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून आपण साजरा करतो. त्यानंतर 15 जानेवारीला भारतीय सैन्य दिन हा साजरा केला जातो. 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस तसंच राष्ट्रीय पर्यटन दिवस असे 2 दिवस 25 जानेवारीला साजरे होतात. त्याच्यानंतर 26 जानेवारीला सर्वांना माहिती आहे आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस आणि अजून एक प्रजासत्ताक दिन. 26 जानेवारीलाच आपण प्रजासत्ताक दिन सुद्धा साजरा करतो. हे तर सर्वांना माहिती आहे. त्याच्यानंतरचा आहे पहा, एक सप्ताह सुद्धा साजरा केला जातो. 12 ते 17 जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह सुद्धा साजरा केला जातो. आता दुसरा प्रश्न आहे, भारतातील पहिला अ, इथं राज्याचा झाले काचेचा पाहिजे. भारतातील पहिला काचेचा पूल असं पाहिजे हा. भारतातील पहिला काचेचा पूल कुठे सुरू झाला आहे? तर भारतातील पहिला काचेचा पूल जो आहे ना, तो कन्याकुमारी या ठिकाणी सुरू झालेला आहे. आणि कन्याकुमारी कुठं आहे? तर तमिळनाडू या राज्यामध्ये कन्याकुमारी आहे. मे बी तुम्हाला राज्य विचारलं तर उत्तर तमिळनाडू द्या आणि एक्झॅक्ट ठिकाण विचारलं तर कन्याकुमारी उत्तर द्या. तर भारतातील पहिला काचेचा पूल हा तमिळनाडू राज्यातील कन्याकुमारी येथे म्हणजे सुरू झालेला आहे. तर याची विशेष माहिती सांगायची झाली तर हा पूल 77 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद आहे. संत थिरुवल्लुवर यांचा पुतळा व स्वामी विवेकानंदांचे स्मारक यांना जोडण्यासाठी हा पूल बांधण्यात आला आहे. त्याच्यानंतर 1 जानेवारी 2000 रोजी संत थिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री करुणानिधी यांनी, इथं झालं, इथं करुणा पाहिजे हा, करुणानिधी यांनी केले आणि स्वामी विवेकानंद यांचे स्मारक 1970 मध्ये बांधण्यात आले आहे. आता तिसरा प्रश्न पाहूयात आपण. तर तिसरा प्रश्न आहे, देशांतर्गत प्रवासात वायफाय सेवा उपलब्ध करून देणारी पहिली विमान वाहतूक कंपनी कोणती आहे? तर देशांतर्गत प्रवासामध्ये वायफाय ही सेवा उपलब्ध करून देणारी पहिली विमान सेवा म्हणजे पहिली भारतीय विमान सेवा ही एअर इंडिया आहे. ड हे त्याचं उत्तर आहे.
आता आपण ना याची विशेष माहिती पाहूयात. ही विशेष माहिती सुद्धा तुम्हाला महत्वाची आहे बरं का. तर 1 जानेवारी 2025 पासून ही सेवा सुरू झाली. सुरुवातीला एअरबस A350, बोईंग 787-9 आणि एअरबस 321 निओ या विमानांमध्ये प्रवाशांना इंटरनेट वायफाय सेवेचा लाभ घेता येईल. जुलै 1930 मध्ये जे.आर.डी. टाटा यांनी टाटा एअरलाइन्स या नावाने भारतातील पहिली विमान कंपनी स्थापन केली. त्याच्यानंतर 26 जुलै 1946 रोजी टाटा एअरलाइन्सचे नाव बदलून एअर इंडिया असे ठेवण्यात आले. 1953 मध्ये एअर इंडिया सरकारी कंपनी बनली. अजून काही विशेष माहिती आहे पहा. एअर इंडिया ही कंपनी 2023 मध्ये परत टाटाने विकत घेतली. त्याची मालकी टाटा समूहाकडे 74.9% आहे आणि सिंगापूर एअरलाइन्सकडे 25.1% आहे. म्हणजे आता ही जी एअर इंडिया कंपनी आहे ती दोघांच्या मालकीची आहे. एक आहे टाटा समूह आणि दुसरं सिंगापूर एअरलाइन्स. एअर इंडियाचे मुख्यालय गुरुग्राम या ठिकाणी आहे. गुरुग्राम कोणत्या राज्यामध्ये आहे ते मला कमेंट करून सांगा सर्वांनी. त्याच्या पुढे पहा, चौथा प्रश्न पाहूयात आपण आता. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण ज्याला आपण UIDAI म्हणतो. तर भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण UIDAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जानेवारी 2025 मध्ये कोणाची नियुक्ती झाली आहे? तर भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण इंग्लिशमध्ये UIDAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जानेवारी 2025 मध्ये भुवनेश कुमार यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्यांनी पदभार सुद्धा स्वीकारलेला आहे. आता आपण विशेष माहिती पाहूयात. तर याच्यामध्ये पहा की UIDAI चा लॉंग फॉर्म आहे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया. हा प्रश्न बऱ्याच परीक्षांना विचारलेला आहे बरं का की UIDAI चा फुल फॉर्म सांगा. तर युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया. त्याच्यानंतर UIDAI ची स्थापना 2009 मध्ये झाली. पहिला UID क्रमांक ज्याला आपण आधार कार्ड म्हणतो बरं का, 29 सप्टेंबर 2010 रोजी महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील टेंभली गावात राहणाऱ्या रंजना सोनवणे यांना देण्यात आला. त्याच्यानंतर आधार कार्डवर 12 अंकी अद्वितीय क्रमांक छापलेला असतो. याच्यावर सुद्धा परीक्षेला प्रश्न आलेला आहे की आधार कार्डवर किती अंकी क्रमांक असतो? तर 12 अंकी क्रमांक असतो. आता त्याच्या पुढे 5वा प्रश्न पाहूयात आपण. 5वा प्रश्न आहे, गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील कोणत्या गावादरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करून बस सेवा सुरू केली आहे? तर याचं जे उत्तर आहे ना ते आहे गर्डेवाड ते वांगेतुरी या गावादरम्यान ही बस सेवा सुरू झाली आणि याचं कौतुक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा केलेलं आहे. आता या संदर्भात आपण विशेष माहिती पाहूयात की गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून झाली. हा प्रश्न बऱ्याच परीक्षांना आलेला आहे की कोणत्या जिल्ह्याचं विभाजन होऊन गडचिरोली जिल्हा निर्माण झाला? तर चंद्रपूर. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? तर 26 ऑगस्ट 1982. दोन्ही प्रश्न बऱ्याच वेळेला परीक्षेत विचारलेले आहेत. सर्वात जास्त जंगलाचे प्रमाण असलेला महाराष्ट्रातील जिल्हा हा गडचिरोली आहे. गडचिरोली हा आदिवासी जिल्हा आहे. त्याच्यानंतर गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर पूर्व दिशेला वसलेला आहे. गडचिरोली जिल्हा तेलंगणा व छत्तीसगड राज्याच्या सीमेवर आहे. तर हे सुद्धा माहिती असू द्या की गडचिरोली जिल्ह्याची सीमा ही 2 राज्यांना लागून आहे. एक आहे तेलंगणा आणि दुसरं आहे छत्तीसगड. अजून आपल्याला 5 प्रश्न पाहायचे. त्याच्या आधी एक छोटीशी जाहिरात. जर तुम्हाला आदिवासी विभाग ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आदिवासी विभाग ई-बुक विकत घ्या. तसंच समाज कल्याण विभागाचं सुद्धा ई-बुक उपलब्ध आहे आणि आपलं चालू घडामोडीचं ई-बुक सुद्धा उपलब्ध आहे. चला पुढचा प्रश्न आहे आता. CRPF चे नवीन महानिर्देशक कोण आहेत? आता CRPF जे आहे ना, CRPF चे जे नवीन महानिर्देशक आहेत ते आहेत विपुल कुमार, हे त्याचं उत्तर आहे. ब हे त्याचं उत्तर आहे. आता CRPF म्हणजे काय? तर पोलीस भरतीच्या मुलांसाठी हे महत्वाचं आहे. तर CRPF म्हणजे काय? तर सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स असा त्याचा लॉंग फॉर्म होतो आणि CRPF जे आहे ना ते गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतं बरं का, हे सुद्धा माहिती असू द्या. त्याच्यानंतर CRPFचं जे मुख्यालय आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे. या CRPFच्या धर्तीवरच SRPF सुद्धा असतात बरं का. SRPF म्हणजे
स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स ज्यावेळेला मोठमोठे दंगे होतात किंवा अ, अ, म्हणजे काय हिंसक परिस्थिती निर्माण होते, त्यावेळेला सीआरपीएफ, एसआरपीएफ यांना बोलावलं जातं. आता पुढचा प्रश्न आहे, 2023-24 मध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक कोळसा उत्पादक देश कोणता बनला आहे? तर 2023-24 मध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक कोळसा उत्पादक देश हा भारत बनला आहे. आता भारताविषयी विशेष माहिती काय, तर भारताची राजधानी दिल्ली आहे. भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत, पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आहेत. असं अजूनही बरीच माहिती आपल्याला देता येईल भारताविषयी. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या राज्याने ग्रीन एनर्जी संदर्भात नवीन धोरण घोषित केले आहे? तर दिलेल्या पर्यायानुसार गुजरात या राज्याने ग्रीन एनर्जी संदर्भात एक नवीन धोरण प्रसिद्ध केलेलं आहे. आता याच्याविषयी विशेष माहिती जर तुम्हाला द्यायची झाली, तर गुजरातची जी राजधानी आहे ती गांधीनगर आहे. घरांच्या छतावर सौर ऊर्जा निर्माण करण्यात गुजरात प्रथम क्रमांकावर आहे. हे IMP आहे बरं का आपल्यासाठी. आणि गुजरातची राजधानी सुद्धा बऱ्याच परीक्षांना विचारलेली आहे. त्याच्यानंतर गुजरातमधील मसाली गाव पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे भारतातील पहिले सीमावर्ती गाव बनले आहे. IMP आहे. गुजरातचे मुख्यमंत्री जानेवारी 2025 मध्ये भूपेंद्र पटेल आहेत. मी असं का दिलंय जानेवारी 2025? हे कधी पण बदलू शकतात. मुख्यमंत्री झालं, राज्यपाल झालं, म्हणून आता आपण जानेवारी महिन्यातली ही चालू घडामोडी पाहत आहोत, म्हणून इथं स्पष्ट दिलंय की आता सध्या गुजरातचे मुख्यमंत्री कोण आहेत? भूपेंद्र पटेल. गुजरातचे राज्यपाल कोण आहेत सध्या जानेवारी 2025 मध्ये? तर आचार्य देवव्रत आहेत आणि 2019 पासून ते गुजरातचे राज्यपाल आहेत. त्यात पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या शहराने शरीरातील पहिला ऊर्जा साक्षर शहर बनण्याच्या उद्देशाने जलवायू मिशन सुरू केले आहे? पुढीलपैकी कोणत्या शहराने अ, शरीरातील नाही काय टाइप मिस्टेक फारच केलेत माझ्या असिस्टंटनी. जगातील आहे. भारतातीलच नाही तर जगातील आहे बरं का. की पुढीलपैकी कोणत्या शहराने जगातील पहिला ऊर्जा साक्षर शहर बनण्याच्या उद्देशाने जलवायू मिशन सुरू केले आहे? तर याचं जे उत्तर आहे ना ते आहे इंदोर. इंदोर शहराने जगातील पहिला ऊर्जा साक्षर बनण्याच्या उद्देशाने जलवायू मिशन सुरू केलेलं आहे. आता याच्याविषयी विशेष माहिती द्यायची झाली तुम्हाला, तर आपण याच्याविषयी विशेष माहिती पाहूयात पहा. तर याच्यामध्ये पहा, इंदोर हे शहर मध्य प्रदेश राज्यात आहे. इंदोर हे मध्य प्रदेशातील सर्वात मोठे आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. इंदोर शहर महाराष्ट्रातील होळकर घराण्याशी संबंधित आहे. या शहरात होळकर राजवाडा सुद्धा आहे. इंदोर शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. आता त्याच्या पुढची माहिती आहे. इंदोर मध्य प्रदेशातील व्यापारी राजधानी सुद्धा आहे. पुढीलपैकी कोणत्या IITने वेदना विरहित इंजेक्शनसाठी शॉर्ट सिरिंज विकसित केली आहे? तर IIT मुंबई याने वेदनाविरहित इंजेक्शनसाठी शॉर्ट सिरिंज विकसित केलेली आहे. IITचा लॉंग फॉर्म सुद्धा माहिती असू द्या तुम्हाला. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असा त्याचा लॉंग फॉर्म होतो. अ, जर तुम्हाला चालू घडामोडीचं ई-बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि चालू घडामोडी ई-बुक विकत घ्या. याच्यात 2024 आणि 1 जानेवारी ते 31 मार्च 2025 अशा चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहेत. आता तसंच आदिवासी विभागाचं ई-बुक सुद्धा उपलब्ध आहे आणि समाज कल्याण विभागाचं सुद्धा ई-बुक उपलब्ध आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं YouTube चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.